माझं नाव यशवंत बनसी घोडे, तालुका जिल्हा जालना। मी उखळीचा रहिवासी असून माझी अगोदर फार दैन होती। मला असंच रोजा मजुरीनं जावं लागत होतं आणि शेतीचं काम असो, कुठं दगड फोडणे, कुठं काही बी, कोणाच्या रोजानं, कोणाच्या औषध शिपायला, कोणाचं काही कोळपी आऊत आणायला, असं माझं पहिल्यानं थोडं हे होतं आणि मला हक्काची जमीन नव्हती। कधी शेतमजुरी, कधी दगड फोडणे, तर कधी कुणाच्या शेतात छोटी मोठी कामं करणे, एवढंच काहीसं यशवंत यांच्या आयुष्याचं चित्र होतं। संघर्ष आणि कष्ट हेच त्यांच्या जीवनाचं वास्तव बनलं होतं। दररोज जगण्यासाठीची धडपड, उद्याची कोणतीही खात्री नाही आणि आयुष्यभर चालणारा संघर्ष। पण म्हणतात ना, चांगली वेळ यायला वेळ लागत नाही, आणि अशीच एक संधी यशवंत यांच्या आयुष्यात आली। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची माहिती त्यांना मिळाली आणि तिथूनच सुरू झाला त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय। गावातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची माहिती मिळाली। त्यानंतर मी या योजनेसाठी गाव पातळीवर अर्ज केला आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सामाजिक न्याय विभाग जालना यांच्या विभागातून मला गाव पातळीवर 4 एकर जिरायती जमीन मिळाली। तिथून माझं जीवन बऱ्यापैकी बदलून गेलं। हक्काची जमीन मिळाल्यामुळं मोलमजुरी, दगड फोडणं हे जे काम करीत होतो मी सुरुवातीला, आता ते माझ्याकडून बंद झालं। या जमिनीच्या माध्यमातून उत्पन्न काढत चांगली प्रगती करत आज मी आनंदी आहे। माझी मुलं हे चांगल्या शाळेत शिक्षण घेत असून पत्नी असेल, मी असेल, आज आमचं कुटुंब समाधानी आहे। आज यशवंत आनंदी आहेत, समाधानी आहेत। एकेकाळी संघर्षाने भरलेलं आयुष्य आज स्थिर आणि स्वाभिमानी बनलं आहे। घरात समाधान आहे, मनात आत्मविश्वास आहे आणि भविष्याबद्दल नवीन आशा आहे। आणि हे सर्व शक्य झालं आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेमुळे, असं यशवंत अभिमानाने सांगतात। सुरुवातीला जमीन नसल्यामुळे मोलमजुरी करून वर्षाला मी साधारणतः 40 ते 50 हजार रुपये कमवायचो। योजनेच्या माध्यमातून जमीन मिळाली। आज जमिनीतून उत्पन्न घेऊन साधारण वर्षाकाठी 1 ते 1.5 लाखाची वार्षिक उलाढाल करीत आहे। मला बाबासाहेब आंबेडकर स्वावलंब योजनेतून विहीर भेटली। शेतीला विहिरीची जोड मिळाल्यामुळं माझं उत्पन्न वाढलं। आज मी आनंदी आहे, समाधानी आहे। हे सर्व शक्य झाले आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जालना यांच्या माध्यमातून मिळालेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून। त्यामुळे मी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जालना यांचे मनपूर्वक आभार मानतो।